Hello friends, my name is Prachi. Welcome to this channel. So today's our topic is what is magnetic flux. So तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं की मॅग्नेटिक फील्ड मीन्स काय आहे. फुल कन्सेप्ट मॅग्नेटिक फील्ड काय आहे हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आणि आज आपण मॅग्नेटिक फ्लक्स मीन्स काय हे बघणार आहे. त्यानंतर व्हॉट इज अ मॅक्झिमम अँड मिनिमम मॅग्नेटिक फ्लक्स ते पण बघूया. तर याआधी बघूया काही पॉईंट्स. तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर काय माहीत होईल तर मॅग्नेटिक फ्लक्स मीन्स काय आहे, त्याचा फॉर्म्युला काय आहे, त्याचं युनिट काय आहे आणि मॅक्झिमम अँड मिनिमम मॅग्नेटिक फ्लक्स मीन्स व्हॉट. सो नाव हिअर वी स्टार्ट. फर्स्ट इज व्हॉट इज अ मॅग्नेटिक फ्लक्स. तर इथे मॅग्नेटिक फ्लक्सची डेफिनेशन दिलेली आहे. टोटल नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स प्रोड्यूस इज कॉल्ड मॅग्नेटिक फ्लक्स. तर काय म्हणते आहे की ज्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स प्रोड्यूस होतात त्याला आपण मॅग्नेटिक फ्लक्स म्हणणार आहे. तर इथे एक मॅग्नेट दिसतं आहे. हिअर सी दिस इज द मॅग्नेट, दिस इज द परमनंट मॅग्नेट आणि यामधून काय निघत आहे तर मॅग्नेटिक लाईन्स निघत आहेत. तर मॅग्नेटिक लाईन्स काय होतात तर नॉर्थपासून निघतात आणि साऊथकडे जातात आणि आतमध्ये काय होते तर ह्या मॅग्नेटिक लाईन्स साऊथ टू नॉर्थ जातात. तर हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की मॅग्नेटिक फील्ड ह्या कशा जातात नॉर्थ टू साऊथ आणि आतमधून ह्या कशा जातात तर साऊथ टू नॉर्थ. तर याच्यामुळे इथे ह्या मॅग्नेटिक लाईन्स आहेत, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स, आणि त्यामुळे इथे काय झालेली आहे तर मॅग्नेटिक फील्ड तयार झालेली आहे. तर इथे सिम्पल वेमध्ये आपल्याला बघायचं आहे की मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय. तर मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे एकदम सिम्पल वेमध्ये की टोटल नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स प्रोड्यूस इट्स कॉल्ड मॅग्नेटिक फ्लक्स. म्हणजे की ह्या ज्या मॅग्नेटिक फील्डमुळे किंवा या मॅग्नेटमुळे इथे ज्या ह्या मॅग्नेटिक लाईन्स तयार झाल्या आहेत आणि त्या टोटल नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ज्या प्रोड्यूस झाल्या आहेत त्याला आपण मॅग्नेटिक फ्लक्स म्हणणार आहे. सो आपण बघितलेलं आहे की हे मॅग्नेटिक लाईन्स कुठून जातात तर नॉर्थ टू साऊथ अँड इनसाईड साऊथ टू नॉर्थ असं आपण बघितलेलं आहे. अँड द टोटल नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स प्रोड्यूस इट्स कॉल्ड मॅग्नेटिक फ्लक्स. तर इथे सिम्पल वेमध्ये काय आहे की ज्या की नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स आहेत त्यालाच आपण मॅग्नेटिक फ्लक्स म्हणणार आहे. अँड द मॅग्नेटिक फ्लक्स इज ऑलवेज डिनोटेड बाय दी फाय. सो द मॅग्नेटिक फ्लक्स इज ऑलवेज डिनोटेड बाय दी फ्लक्स. तर आपण इथे स्टार्टिंगला काय बघितलं आहे एकदा रिवाईज करूया. इथे आपण हा मॅग्नेट बघितला आहे आणि या मॅग्नेटला 2 पोल आहेत, नॉर्थ अँड साऊथ पोल. तर यामधून काही मॅग्नेटिक लाईन्स निघाल्या आहेत, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स, आणि त्या मॅग्नेटिक लाईन्स नॉर्थपासून साऊथकडे जात आहेत आणि इनसाईड त्या साऊथपासून नॉर्थ पोलकडे जात आहेत आणि त्या मॅग्नेटिक लाईन्सलाच आपण काय म्हटलं आहे तर मॅग्नेटिक फ्लक्स. अँड द टोटल नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स प्रोड्यूस इट्स कॉल्ड मॅग्नेटिक फ्लक्स. यालाच आपण मॅग्नेटिक फ्लक्स म्हणणार आहे. आता ते आपण एक काय आहे ते एकदा डिटेलमध्ये बघूया. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. द मॅग्नेटिक फ्लक्स इज ऑलवेज रिप्रेझेंटेड बाय दी फाय. सो हिअर वी कन्सिडर this is the magnetic flux and here we consider any coil or any conductor or any plane. So here we consider a plane. तर काय केलं आपण इथे एक प्लेन कन्सिडर केला आहे आणि या प्लेनला काय केलं आहे आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं आहे आणि ह्या ज्या मॅग्नेटिक फील्ड आहेत ह्या कुठून जात आहेत तर याच्या आतमधून डायरेक्ट जात आहेत. दीज आर दी मॅग्नेटिक फील्ड. तर ह्या याच्या डायरेक्ट आरपार जात आहेत. ह्या ज्या मॅग्नेटिक फील्ड आहेत ह्या इथून एंटर करत आहेत आणि इथून बाहेर निघत आहेत. तर हा जो प्लेन आपण या मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवला आहे याचा एरिया काय अशाने दाखवू आपण एने. सो एरिया ऑफ प्लेन इज शो बाय दी ए. दिस इज द एरिया ऑफ दिस प्लेन. आणि आता याची डायरेक्शन कशी दाखवायची आहे आपल्याला तर याची डायरेक्शन काय असेल नेहमी प्लेनला परपेंडिक्युलर असेल. अशी ही डायरेक्शन या प्लेनची जी डायरेक्शन आहे किंवा ह्या एरियाची जी डायरेक्शन आहे ती नेहमी या प्लेनला काय असेल परपेंडिक्युलर. सो द डायरेक्शन ऑफ दिस एरिया इज परपेंडिक्युलर टू द प्लेन अँड दिस इज द डायरेक्शन ऑफ द एरिया. तर या एरियामधला आणि मॅग्नेटिक फील्ड दीज आर द मॅग्नेटिक फील्ड यामधला जो अँगल असेल त्याला आपण काय म्हणणार आहे थिटा. सो द अँगल बिटवीन द एरिया अँड द मॅग्नेटिक फील्ड इज शो बाय दी थिटा. तर यावरून असं लक्षात येते की जेव्हा मॅग्नेटिक फील्डमध्ये कोणतेही कॉईल कंडक्टर किंवा मग
एरिया किंवा प्लेन जेव्हा आपण एखाद्या मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवू तर त्यामधून काय जातील, मॅग्नेटिक फील्ड पास होईल, त्यामधून मॅग्नेटिक फील्ड ही पास होईल. हे आपल्याला इथे दिसते आहे की या प्लेनमधून मॅग्नेटिक फील्ड काय होत आहेत, तर पास होत आहेत. इथून या प्लेनमधून मॅग्नेटिक फील्ड पास होताना आपल्याला दिसत आहेत. तर आपण काय करू शकतो, या एरियाला, हा जो एरिया आहे या एरियाला आपण कमी पण करू शकतो किंवा जास्त पण करू शकतो किंवा मग मॅग्नेटिक फील्डला कमी जास्त करू शकतो किंवा मग त्याची डायरेक्शन चेंज करू शकतो. तर जेव्हा आपण एरिया मोठा करू तेव्हा त्यामधून जास्त मॅग्नेटिक फील्ड पास होतील, कारण की इथे दिसते आपल्याला हा एरिया मोठा आहे तर त्यामधून काय जात आहे, जास्त मॅग्नेटिक फील्ड जात आहेत. आणि जेव्हा आपण एरिया छोटा करू तेव्हा त्यामधून मॅग्नेटिक फील्ड काय जातील, कमी जातील. म्हणजे यावरून काय लक्षात आलं की जेव्हा आपण एरिया कमी जास्त करू तेव्हा मॅग्नेटिक फील्डसुद्धा काय होतील, चेंज होतील. म्हणजे एरिया जर मोठा असेल तर त्यामधून जास्त मॅग्नेटिक फील्ड जातील आणि एरिया जर कमी असेल तर त्यामधून कमी मॅग्नेटिक फील्ड जातील. हे एक सरळ आहे. म्हणजे इथे सिम्पलमध्ये समजते आहे आपल्याला की जेव्हा एरिया मोठा असतो त्यामधून खूप साऱ्या वस्तू काही जाऊ शकते आणि जेव्हा एरिया कमी असतो त्यामधून काही कमी वस्तू जाईल किंवा काही काही असो किंवा कोणता ऑब्जेक्ट असेल तो कमी जाईल. तर इथे आपल्याला समजत आहे की जेव्हा एरिया मोठा आहे तेव्हा त्यामधून मॅग्नेटिक फील्ड जास्त जात आहेत आणि जेव्हा एरिया छोटा आहे तेव्हा त्यामधून मॅग्नेटिक फील्ड कमी जात आहेत. बट इथे काय आहे की मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट आहे, म्हणून आपण एक वेगळी टर्म यूज केली आहे. त्याला आपण म्हटलं आहे मॅग्नेटिक फ्लक्स. म्हणून आपण इथे मॅग्नेटिक फ्लक्स यूज केला आहे की यामधून काय जात आहेत, तर मॅग्नेटिक फ्लक्स जात आहे. म्हणजे की मॅग्नेटिक लाईन्स जात आहेत, म्हणजेच काय जात आहे, तर मॅग्नेटिक फ्लक्स जात आहे. तर मग आता आपण इथे असं म्हणू शकतो, जेव्हा आपण एरिया इन्क्रीज केला तेव्हा मॅग्नेटिक फ्लक्स इन्क्रीज झाली आणि जेव्हा आपण एरिया डिक्रीज केला तेव्हा मॅग्नेटिक फ्लक्स डिक्रीज झाली. सो तर आता इथे आपल्याला मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय ते कळलेलं आहे. इथे सिम्पल वेमध्ये आपण फक्त डेफिनेशन पाहिली की मॅग्नेटिक फ्लक्स कशाला म्हणतात आणि इथे आपण समजून घेतलं की आपण का त्याला मॅग्नेटिक फ्लक्स म्हटलं आहे. तर आता आपण बघूया की टाईप्स काय आहेत मॅग्नेटिक फ्लक्सचे. सो देर आर 2 टाईप्स ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स, मॅक्झिमम अँड मिनिमम फ्लक्स. तर आता ते आपण समजून घेऊया की कसे मॅक्झिमम फ्लक्स आहे आणि कसे मिनिमम फ्लक्स आपल्याला मिळेल. सो तर त्याआधी आपण एक समजून घेऊया की इथे आपल्याला काय समजलं आहे, जसं आपण एरिया वाढवला तसा मॅग्नेटिक फ्लक्स वाढला. म्हणजे फाय हा कशाला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, तर एरियाला. सो फाय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एरिया. सो नाव हिअर वी राईट फाय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एरिया. म्हणजे आपल्याला समजलं की आपण जसा एरिया वाढवला तसं काय झालं, मॅग्नेटिक फ्लक्स पण वाढले आणि जसा आपण एरिया डिक्रीज केला तसा मॅग्नेटिक फ्लक्स पण डिक्रीज झाला. अँड सेम वेमध्ये जर आपण मॅग्नेटिक फील्ड जास्त यामधून पास केला तर जास्त मॅग्नेटिक फ्लक्स मिळेल आणि कमी मॅग्नेटिक फील्ड असला तर कमी फ्लक्स मिळेल. म्हणजेच फाय कशाला प्रपोर्शनल राहील, तर बीला पण प्रपोर्शनल राहील. फाय इज डायरेक्टली प्रपोर्शनल ऑल्सो दी बी. मीन्स ए फॉर area and B for magnetic field. Means phi is directly proportional to area and phi is directly proportional to magnetic field. So now here we see magnetic flux. It is a very important point. So here we consider these are the magnetic field. Magnetic field. आणि आपण यामध्ये काय ठेवत आहे, एक perpendicular area. So this is the area and this area is perpendicular to the magnetic field. सो तर आता यामधला जो एरिया व्हेक्टर आहे आणि ही मॅग्नेटिक फील्ड आहे, तर काय होईल की एरिया व्हेक्टर आणि मॅग्नेटिक फील्डमधला अँगल जो असेल तो इथे काय असेल, 0. बिकॉज दिस इज दी डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड अँड दिस इज दी डायरेक्शन ऑफ एरिया. कारण की हा काय एरियाला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे मॅग्नेटिक फील्डला एरिया पण प्लेन पण परपेंडिक्युलर आहे आणि त्याच्यामधून जो एरिया म्हणजे त्याचा जो एरिया आहे त्याची डायरेक्शन पण काय आहे, सेम आहे मॅग्नेटिक फील्डसारखी. म्हणजे की त्याच्यामधला अँगल काय आहे, 0 आहे. मीन्स हिअर थीटा इज इक्वल्स टू 0. तर या कंडिशनला काय होईल, या प्लेनमधून मॅक्झिमम मॅग्नेटिक फील्ड काय होतील, पास होतील. मॅक्झिमम मॅग्नेटिक फ्लक्स पास होतील म्हणजे फ्लक्स काय असेल, मॅक्झिमम असेल. फ्लक्स इज इक्वल्स टू मॅक्झिमम. मीन्स व्हेन दी थीटा इज इक्वल्स टू 0 फ्लक्स इज मॅक्झिमम. तर आपण ते सेकंड केसमध्ये काय होईल, सेम मॅग्नेटिक फील्ड घेऊया. दिस इज दी मॅग्नेटिक फील्ड. सेम मॅग्नेटिक फील्ड घेतल्यात आपण आणि त्यामध्ये काय केलं आहे, तर एक एरिया ठेवला आहे किंवा मग एक प्लेन. इथे एक प्लेन एरिया, इथे एक कंडक्टर किंवा कॉईल घेऊ शकतो किंवा आपण इथे एक प्लेन घेतला आहे. दीज आर दी मॅग्नेटिक फील्ड.
तर इथे आपण एरिया हा जो प्लेन आहे तो मॅग्नेटिक फील्डला पॅरलल ठेवला आहे आणि याचा जो एरिया असेल तो काय असेल, या प्लेनला परपेंडिक्युलर असेल. मग यामध्ये मॅग्नेटिक फील्डमध्ये आणि एरियामध्ये अँगल किती मिळेल आपल्याला, 90 डिग्री. सो हिअर वी गेट दी अँगल 90 डिग्री. म्हणजे इथे थिटा किती असेल, थिटा इज इक्वल्स टू 90 डिग्री. तर तेव्हा काय होईल, हा एरिया आपण इथे ठेवला आहे आणि या एरियामधून काहीच मॅग्नेटिक फील्ड जात नाही आहेत. तर काही मॅग्नेटिक फील्ड ह्या खालून जातील किंवा मग काही मॅग्नेटिक फील्ड ह्या वरून जातील. म्हणजे त्यामधून एकही मॅग्नेटिक फील्ड जाणार नाही आहे. म्हणजे मग या कंडिशनला काय असेल की जेव्हा थिटा हा 90 डिग्री असेल तेव्हा फ्लक्स काय असेल, हा 0 असेल. हिअर फ्लक्स or phi is equals to 0. When the theta is equals to 90 degree, then the flux is 0. म्हणजे इथे आपल्याला काय लक्षात आलं आहे, इथे आता आपल्याला समजलेलं आहे की जो फ्लक्स आहे तो काय होतो आहे, थिटावर डिपेंड आहे. पण कशा प्रकारे आहे, तर आपल्याला माहिती आहे cos 90 is equals to 0 and the cos 0 is always 1. मीन्स इथे आपल्याला असं समजलेलं आहे की हा जो फाय आहे तो थिटावर डिपेंड आहे आणि थिटा जेव्हा 90 आहे तेव्हा फाय आपल्याला 0 मिळत आहे आणि जेव्हा थिटा 0 आहे तेव्हा आपल्याला फाय मॅक्झिमम मिळत आहे. म्हणजे कॉस 90ची व्हॅल्यू काय असते तर 0 आणि कॉस 0ची व्हॅल्यू काय असते तर 1. तर मग इथे फाय हा कशाला प्रपोर्शनल आहे तर कॉस थिटाला. सो दी फाय इज प्रपोर्शनल टू दी फर्स्ट, फाय इज प्रपोर्शनल टू दी directly proportional to the area, then flux is directly proportional to the magnetic field, and then here phi is directly proportional to the cos theta. So here we give the cos theta. तर मग आपल्याला इथे असं समजते आहे की फ्लक्स हा कशाला प्रपोर्शनल आहे, मॅग्नेटिक फील्ड, एरिया अँड कॉस थिटा. सो द मॅग्नेटिक फ्लक्स इज प्रपोर्शनल टू दी मॅग्नेटिक फील्ड, एरिया अँड कॉस थिटा. सो हिअर वी गिव दी कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंटची व्हॅल्यू नेहमी 1 असते. तर आपण इथे कॉन्स्टंट घेतल्यामुळे प्रपोर्शनॅलिटी साईन रिमूव्ह झाला आणि इथे आपण इज इक्वल टूचं साईन घेतला आणि आपण इथे कॉन्स्टंटची व्हॅल्यू ही 1 घेतली. म्हणून आपला फॉर्म्युला काय आला, फाय इज इक्वल्स टू बी ए कॉस थिटा. तर इथे एरिया आणि मॅग्नेटिक फील्ड काय आहे तर व्हेक्टर क्वांटिटी, आणि आपल्याला माहिती आहे की प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर क्वांटिटी इज इक्वल्स टू ए बी कॉस थिटा. म्हणजे इथे बी डॉट प्रोडक्ट व्हेक्टर क्वांटिटी आहे बी आणि ए, अँड डॉट प्रोडक्ट ऑफ बी अँड ए इज इक्वल्स टू ए बी कॉस थिटा. तर आपण इथे असं पण लिहू शकतो की फाय इज इक्वल्स टू बी डॉट ए किंवा मग ए डॉट बी. तर मॅग्नेटिक फ्लक्सचा फॉर्म्युला काय होईल, मॅग्नेटिक फील्ड इंटू एरिया मीन्स फाय इज इक्वल्स टू बी इंटू ए. सो तर आज आपण बघितलं आहे की मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय आहे, त्याचा फॉर्म्युला काय आहे आणि मॅग्नेटिक फ्लक्सचे टाईप्स काय आहेत आणि मॅक्झिमम आणि मिनिमम फ्लक्स काय असतो. सो तर याआधीचा जर व्हिडिओ बघायचा असेल तर त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. लास्ट व्हिडिओ इज ऑन दी मॅग्नेटिक फील्ड मीन्स व्हॉट. आणि या चॅनलवरती सर्व सब्जेक्टचे प्रॅक्टिकल्स आणि MCQs अवेलेबल आहेत. सो थँक्यू.